मामा तुम्ही बाजरी पेराय कसं शिकलं? अहो मी कामाला गेलतो हा आळाफाट्या साईडला. आळा फाटायला हा मराठी तिकडे होता. हा तर तो म्हणे त्याच्या मी आवतोवर गेलो. हा तर तुम्हाला काय म्हटला, हा एक बारची मूठ घेतली हा तर चाड्यापासून तर शेंड्यापर्यंत पुरली पाहिजे. पुरली पाहिजे. हा. त्याच्यानंतर त्यानं मला काय शिकवला, हा. चाडगाठ कशी मारायची. चार घाट हा हा पाबारीला हा हे पाभारला चार घाट कशी चाडगाठ मारायची कशी मारायची. हा प्रत्येक फणाला फासा कसा आला पाहिजे चाडगाठ. हा ह्या फानाली ना हा चारी फणाला चार फासा पडलं पाहिजे, हा. चाडगाठ आली पाहिजे. हा हे मला त्या मराठ्यानं हा. शिकवलंय. शिकवलं. हा. तर त्याच्यापासून त्याने सांगितलं त्याच्या तसं मग तुम्हाला यायलाच लागला. आता मी पेरायला सुरुवात केली. हा तर एक बार पेरली सक्सेस झालं बा. हा तर चला ह्या पा मस्त मामाने माहिती दिली आणि त्याने आता आम्ही बोलवल्याप्रमाणे ते बाजरी पेरायला पण आले ती. तर चला मित्रांनो मी गोरक्षी भांडू तुम्हीच मला ओळखलंच असेल. तर चला आपल्या सोशल मीडियावर आज आनंद कोंडाळेचं बाजरी पेरायला जायचे ह्या पा याच्यात मका येते आणि हो मॅक कोवाड काही. तर चला ह्या पा आनंद कोंडाळा चालू आहे पुढं. तर चला आनंद कोंडाळा चालू आहे पुढं. तर बाजरी पेरायचे म्हणतो. तर चला मित्रांनो त्याला जोडी नव्हता कोणी मग म्हणला मग आपण तरी मदतीला जावा. तो आपल्याकडे मदतीला आलता. तर चला तो एकूणच्या एकटा आपण एकूणच्या एकटा तर मदत समजेली केली पाहिजे आहे का नाही. तर चला मस्त आम्ही आता इकडे खाली नदीला चालू आहे. तर आमच्याकडं मुळा नदी आहे. तर ह्या पा या गावाच्या खालून मुळा नदी जायले. तर मुळा नदीचा सीन पण बघायला भेटेल तुम्हाला पण. तर आपण आता सध्या मुळा नदीकडे चालू आहे. बैला गिराय का आलती का नाही मग बैलाली. हा ना हा आता बढावल्यात ना राहू देवाला मग यंदाच्या वर्षी नाही का. तर मग चला आता आपण कशी बाजरी पेरायची तिथं आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणारच आहे. तर आपल्या चॅनलला नवीन जर कोणी असेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. तर ह्या पा इकडून वाट आहे वाट डोपट आहे आपल्या काय ना एवढा का चढ उतार नाही डोंगर भरपूरच पण मग वाट आहे बा आपल्याकडे भरपूर जनावरं जातील अशा वाटत ना. तर चला मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा. हा आता जाता जाता ताणवलं मग पेतील पाणी नाही का म्हणा कुठेतरी आहे ना. येऊ मग नंतर आहे ना. हां फळ बिळी घालून घेऊ मग येऊन न्यायला आहे का नाही. तर मित्रांनो या पा इकडे खाली मुळा नदी आहे आणि आपण मुळा नदीकडे चाललो आहे. आनंद चालला आहे पुढं आणि ह्या पा आणि आपण जो गाणं काढला होता ना आपल्या गावदेवीचा जाकूबाईला बोलवा तो मंदिर ह्या पा तिकडे मी बोटानं दाखवतोय. तर एकदम मुळा नदीच्या काठावरती आहे आणि एकदम निसर्गरम्य वातावरणात. तर तिची जत्रा चैत्र पौर्णिमेला राहते आणि एकदम मस्तपैकी जत्रा राहते. तर जत्रा पाहण्याचा आनंद पण लुटा. आणि ही मुळा नदी मस्तपैकी बाजरा पेरल्यात कोणी गहू पेरले आणि ह्या पा तर आपल्याला त्या तिडं पुढं जायचे पा. तर तिडं तर आनंद गेला खाली निघून मी जातो आता इकडून वजा यादी बाजरी आणि इकडे गहू आहे पा मस्त. तर कसं हिरवंगार रान दिसतंय आणि ही पा मुळा नदी मित्रांनो. तर आता सध्या पाणी खाली गेलं आहे पण इकडे खाली म्हणलं ना असा डुवं आहे भरपूर असा इकडे खाली जाताना भरपूर डुवं आहे आणि पाणी उन्हाळा आणि पांकाळा राहत आहे पाणी काही एवढं आटत नाही. इकडं वर थोडी वरची बाजू आहे ना मग त्यामुळे इकडं आटत आहे पाणी. तर पा मस्तपैकी तर इकडं करवंदीला मस्त फुलं आल्या ते. तर ह्या पा ही करवंद आहे तर मस्त फुलं आल्यात पा पाहून घ्या. तर ह्या पा फुला तर मस्त रानमेवा म्हटलं ना आपल्या गावरान भागात मस्त रानमेवा खाण्यासाठी भेटेल तुम्हाला इकडं पण. ह्या पा ही करवंदीची फुलं आणि इकडं चिच आहे. यंदा काही चिच एवढी आली नाही आहे पण दरवर्षी भरपूर चिच येते नाही का ही. तर चिचाचं झाड पण आहे आणि एकदम नदीला म्हणलं ना मस्त चिचाचं झाड आहे आणि जनावरं कोणी चारायला आले ना मस्त चिचा खायची. तर यंदा आलीच नाही चिच नाही का आले पण कुठं मुठं पाताळ आहे. तर ह्या पा तर लय मोठा चिचाचं झाड आहे पा नदीलाच आणि एकदम भारी चिचाचं झाड आहे पा. आणि आनंद गेला तिकडल्या बांधावरून पा आणि मी आलो इकडं बांधावरून खाली आणि म्हणलं ना
तर मस्त गरम थंड हवा आमच्याकडे म्हणली तर गावाकडची मजा म्हणली ना वेगळीच फार लईच वेगळी. कधीतरी गावाला येऊन मस्तपैकी आनंद लुटत जा मित्रांनो. आणि आपल्या ह्या व्हिडिओ कायम चालूच राहतील अशाच आपली भाषा बोली भाषा. तर मित्रांनो काही लोक म्हणायचे तू भाषा सुधार, पण मला काय भाषा सुधारायची नाही. बऱ्याच कमेंट आल्या भाषा सुधार, काही कमेंट अशा आल्या का आपली भाषा आहे तीच राहू दे. तर त्यामुळं मग कोणाचं ऐकायचं नक्की मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आपली भाषा ठेवू बोलू का अशी सुधारक भाषा बोलू हे पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि ह्या याच्यात आपल्याला बाजरी पेरायची तर तिथं आणले आनंदानं पाभार आणि बी पण आणलं आहे. तर आता फळी घालायची तर चला फळी घालून घेणार आहे आपण. त्या फळी झोपायचं काम झोपली का फळी? हां तर ह्या मस्तपैकी तर बायला झोपितो ना. तर फळी एक नंबर आहे नाजूक फळी आहे ना आवतकर्या जोग. पण मोठ्याला बैलांचा मी कधी आवाज आपेल नाही ना रे. ओ हो रे हो ओ दर बरं मी दापितो दी का चाबू काही दी. हां दर दापू का मग? हा दाप चिमण्या वामण्या चिमण्या वामण्या नाही ते मग काय नाव आहे त्याचा? बैल आता हेलगी नाही आता काय नाव आहे त्याचा? हावशा बिवशा म्हणायचा. औषा बिवशा काढा ना धरतो बरं का. हा धर ना. हा ना नाही नाही ना हा नाही लागत. हे आडीच धरा का अशी धर. तू जवळ दाबीत आहे ना जशी दाबतील तसं चालत यात. हा मग जसे दाबेल तसे चालत या. झाले का फळे घालून? तर चला आता इकडं पाबर आणून ठेवले. हे आता पाबर झोपायची तर पाबर कशी झोपणार आहे आनंद्या तर पाव तुम्ही पण. कोणते लाडक्या झोपला कोणता पण नाव काय? ते 1800 रुपयाची गोणी आहे बुवा मग माहीत नाही. मस्त प्यारा बरं का टाकाटक मध्ये. तर चला आपला बाळू मामा आलाय बाजरी प्याराय आणि आनंदात आपतो बैल. तर कडाना पायच द्या निभार काय वाटू आवार आहे ना लय काढायला ना का. खाली वर रे बैल. मामा मग बाजरी घेताना मुठ बोटा चाळा लागत आहेत का? हा का चाड्यापासून तर शेंड्यापर्यंत आहे ना हा एक मुठ पुरली पाहिजे. असं आहे काय? तेव्हा ती व्यवस्थित उतरते हा हा मापामध्ये. तर आनंदाला सांगा बरं का कशी पेरायची काय त्याला माहित नाही ना अजून. पेरायला पण त्याला एवढी देणच नाही राहिलं त्याच्या. हे बघ आनंद्या मुठ घेतली ना शेंड्यापर्यंत एक मुठ पुरली पाहिजे. बरोबर अशी पेरायची. तर चला एकदम बारे बाळ मामा बाजरी पेरतोय. मामा तुम्ही बाजरी पेराय कसं शिकलं? अहो मी कामाला गेलतो हा आळाफाट्या साईडला आळा फाटायला हा मराठी तिकडे होता. हा तर तो म्हण त्याच्या मी आवतोवर गेलो हा तर तुम्हाला काय म्हटला हा
एक बारची मूठ घेतली हा तर चाड्यापासून तर शेंड्यापर्यंत पुरली पाहिजे. पुरली पाहिजे. हा. त्याच्यानंतर त्यानं मला काय शिकवला, हा. चाडागाठ कशी मारायची. चाडघाट हा हा, पाबारीला हा हे पाभारला चाडघाट कशी चाडागाठ मारायची. कशी मारायची. हा परत प्रत्येक फणाला फासा कसा आला पाहिजे चाडागाठ. हा ह्या फानाले ना. हा, चारी फणाला 4 फासा पडलं पाहिजे, हा. चाडागाठ आली पाहिजे. हा हे मला त्या मराठ्यानं हा. शिकवलंय. शिकवलं. हा. तर त्याच्यापासून त्याने सांगितलं त्याचं तसं मग तुम्हाला यायलाच लागला. आता मी पेरायला सुरुवात केली. हा तर एक बार पेरली सक्सेस झालं बा. हा. तर चला ह्या पा मस्त मामाने माहिती दिली आणि त्याने आता आम्ही बोलवल्याप्रमाणे ते बाजरी पेरायला पण आले ती. तर चला कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो. तर आता आमचं चालू आहे सारं पाडायचं काम. बाळू मामा पेरतोय मग मी धरलंय मागं, आनंद दाबतोय बैल. तर कशी झाली व्हिडिओ मित्रांनो फोन आला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन येणाऱ्या व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ थांबतो. जय महाराष्ट्र.